फौज पाठवली नाही. एक काम करा ना, एक काम करा, 27 तारखेला पाण्याची बाटली भेटली का आपल्याला? नंबर होतो हात सोडायला येतो. पाटील काय म्हणते ते ऐका. नंतर नंबर शांत बसा. 2 मिनिटं थांबा जरा. 2 मिनिटं कोणी बसला देऊ नका. 2 मिनिटं थांबा जरा. पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है. घोषणा घेऊन आला. घोषणा आज माझ्या काय बनवू पोलीस थांबा ना. थांबा. शांत बसा. घोषणा देऊ नका कोणी सुद्धा. उद्या थोडं 2 मिनिटं शांत बसा. आणि पोलिसाबद्दल त्या ठिकाणी जातोय. शेवटच्या टप्प्यावर हॅलो, मी एक व्हिडिओ कॉल करतोय. लोकांना बाजूला करतोय आपल्याला. याला तुम्ही पाटलापासून फोटो दाखवायला आदेश सांगा. व्हिडिओ कॉल करू मी पाटलाचा आदेश काय हे लोकांना सांगा. हे लोक आणू नको करवले. त्यांचं होऊ दे ना. प्रशांत सर हा बोला. हॅलो, व्हिडिओ कॉल काय? व्हिडिओ कॉल घ्या. व्हिडिओ कॉल करा. युकी भैया एक व्हिडिओ कॉल करून द्यायचा. पोलीस पटवून द्यायला. आमचं फक्त काय अडचण नाही. आम्ही दादांनी सांगितलं तेव्हा काढतो गाड्या. पण आमच्या आंदोलन जी मराठी बांधव आहे, जेवणाची सोय कशी होणार त्यांची? फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. 2 मिनिटात सगळी मुंबई मोकळी करतो. 2 मिनिटात फक्त जेवणाची सोय सांगा काय आहे ती. आता आमच्या समजा जेवणाची वाहन आहे. जेवणाची वाहन आहे. दंडात्मक कारवाई खुली करू नका. त्याच्यावरती आमच्या वाहनांवरती झाली नाही पाहिजे. आपण बघतोय मराठा बांधव जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत जरंगे पाटील हे आम्हाला काही सांगत नाहीत, काही सूचना देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. त्यामुळं फोन लावला जातोय, व्हिडिओ कॉल लावला जातोय जरंगे पाटील यांना. आणि त्याच्यानंतरच जे सूचना त्यांच्याकडून दिले जातील ते सूचनांचं पालन या ठिकाणी आमच्याकडून होईल असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. आणि त्यामुळं आता मनोज जरंगे पाटील यांना व्हिडिओ कॉल इथून लावला जातो या रस्त्यावरून. आणि त्याच्यानंतरच काय होतं हे पाहावं लागेल. ऐकून घे अन्नाच्या गाड्या लोक उपाशी मारले त्याचं काय करायचं? लोक उपाशी मेल्यावर करायचं काय? दंडाची कारवाई जेवणाची सोय काय? जेवणाच्या सोयीचा काही प्रश्न होणार नाही. 40 रुपये बिसलेरी पाणी 40 रुपये बरोबर आहे. तर आम्हाला काय तुम्ही आम्हाला अन्नदानापासून तर तू वंचित करत असताल तर आम्ही तसं नाही हो. आंदोलनाला रस्त्यावर कुठेही परवानगी नाही आहे. तर रस्ते सगळे वापस जा. तुम्ही 5000चं लिमिट सांगितलं होतं तेव्हा पण, मागे पण तेच सांगितलंय. तुम्ही जा आता. कोण बनवते तू? समजदार आहे का नाही? आम्हाला बोलू द्या. सगळी ही गाड्या काढायला लागली. आपण एक पत्र दिलं होतं आपल्याला. आपल्याला
सगळ्या गोष्टी मॅडम करायच्या. ह्याच्यात फक्त तुम्ही जे तिथं वाशील 2 लाखावर अडवलं, पोरं खाली काढली, फक्त आंदोलनाच्या चित्रा तुम्ही आत पाठवल्या, तेवढ्याच गाडी आता येते आता चालूला. दुसरी गाडी आम्ही स्वतः काढतो. सगळ्या गाडीत अन्नदान आहे, सगळ्या गाडी आमच्या जेवायची आणि आता तर गाड्या वाशीतल्या गाड्या, आता तरी गाड्या हो आहेत ना मॅडम. आता आमचे वकील गेलेत ना कोर्टात, वकील साहेब आमचे गेलेत मराठा आंदोलनाचे. आमचं पूर्ण सहकार्य आहे. न्यायालयाने सांगितलेलं आहे 1 तासामध्ये सगळ्या गाड्या काढून द्यायच्या, 1 तासामध्ये काय काढून द्यायच्या सगळ्या. सहकार्य करा. एवढी गर्दी करून रेटारेटी करून काय 1 तासानं काय थांबा ना, 1 तासानं गाड्या निघल्या तर काय अडचण आहे. अरे मग 1 तासात 1 तासानं वाजेपर्यंत टाइम आहे. मागे सरकारला सांगा, जागा करायला सांगा. थोडं मागे सरका. मागे मागे पलीकडे जा आणि रस्त्याच्या पलीकडे थांबा. चला आम्हाला पुढे जायचं. चला लवकर रस्त्याच्या, चला लवकर. आणि ट्रॅफिकचे लोक बोलणार आहे, ट्रॅफिकचे. चला चला रे, आपल्याला पुढे जायचं. चला. मैदानावर संख्या आंदोलकांची वाढती आणि आपण संपूर्ण हा शेड बघितला आझाद मैदानावर टाकलेला, या शेडच्या खाली मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे बसलेले आहेत आणि